नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 145 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी तुम्हाला अगदी 10वी पास पासून ते तुम्ही डिग्री पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करू. ओके, तर तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. त्यामध्ये तुम्हाला माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला जी काही पदभरती असणार आहे त्यासाठी हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नर्सिस कपूर रुग्णालयाकरिता खालील पदासाठी जी काही पदभरती असणार असणार. त्याचबरोबर ही पदभरती कंत्राटी स्वरूपात जरी असली तरी तुम्ही कामाच्या बेसिसवरती तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा तुम्हाला नंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी जी काही स्थानिक सूचना आहेत, फलकावरती प्रसिद्धी यादी, या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर MCGMच्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे. तर हा फॉर्म कुठे घेऊन जायचं? डॉक्टर रुस्तम नरसी कपूर रुग्णालय, पहिला मजला, डिविंग, रोकपाल, रूम नंबर 65 येथे तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर जी काही फी असणार आहे ती फी जर बघितलं तर 790 रुपये प्लस 18% GST 144 प्लस अशी एकूण 934 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी तुम्हाला घेऊन जायचे. तर जर 27/1/2026 पासून ते 4/2/2026 पर्यंत कार्यालय वेळ शनिवार रविवार सुट्टीचे दिवस उगून सकाळी 10-11 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे. त्याचबरोबर त्याची छायांकित प्रत जोडून तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. म्हणजे जी काही डॉक्युमेंट जोडायचे ते सगळे छायांकित प्रतिसहित तुम्हाला जोडायचे आहेत. त्याचबरोबर जे भरलेला अर्ज वगैरे ही सगळी जोडून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नर्सरी कपूर रुग्णालय, पहिला मजला, डिविंग, स्थापना विभाग येथे 27/1/2026 ते 4/2/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्षात तुम्हाला सादर करायचे. लक्षात घ्या, प्रत्यक्षात म्हणजे बाय हँड तिथे जायचं आहे. पोस्टाने स्पीड पोस्ट किंवा टपालाने कोणताही फॉर्म या ठिकाणी पाठवायचा नाही. त्याचबरोबर विविध पदासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची खात्री करायची की अर्ज सादर करायला असलेल्या विविध पदासाठी अटी व शर्ती जे काय असतात त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचे. म्हणजे तुमचे एज्युकेशन पूर्ण असेल किंवा जी काही तुम्हाला माहिती असेल त्याद्वारेच तुम्ही फॉर्म भरायचा. फॉर्म भरतात वैध मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक राहणार. त्याद्वारे तुमच्याकडे रिप्लाय वगैरे येणार आहेत. त्याचबरोबर निव्वळ कंत्राटी स्वरूपात पदभरती या ठिकाणी तुम्हाला असणार. त्याचबरोबर अनुक्रमांक 1 ते 13 मध्ये जी काही पदभरती असणे तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर संबंधित संवादातील शैक्षणिक अर्हतेनुसार माध्यमिक शाळा किंवा तत्सम उच्चतम परीक्षेला 100 मार्काची तुमच्याकडे मराठी भाषेची जी काही एक्झाम असणार लहान. त्यासाठी जी काही पदभरती असणार आहे त्यासाठी कोणकोणती पात्रता असणार आहेत, पे स्केल किती असणार आहे ते सगळी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी पहिली पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी, एकूण 2 जागा, MBBS डिग्री, 90,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS डिग्री राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा राहणार आहेत आणि अनुभव सुद्धा चालू शकतो. सेम त्याच पद्धतीने सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, एकूण 2 जागा, MD, 1 लाख रुपये पे स्केल असणार आहेत. ही याची मुलाखत असणार आहे 9/2/2026 रोजी तुमच्याकडे मुलाखत असणार आहे. त्याच दिवशी 9/2/2026 रोजी प्रभावशाळा तंत्रज्ञाची 2 जागा असणार, 20,000 रुपये पे स्केल असणार आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc डिग्री विथ MSBT जी काय असतं त्या आणि DMLTचा कोर्स राहणार आहे. त्याचबरोबर जे काही काउन्सिल रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा राहणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक प्रयोगशाळा, यासाठी 16,000 रुपये पे स्केल असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थी रसायनशास्त्र डिग्री, सूक्ष्मजीवशास्त्र डिग्री लागणार आहे. 9/2/26 पर्यंत तुम्ही या ठिकाणी जी काही तुमची मुलाखत असणार आहे. त्याचबरोबर पुढचे ECG तंत्रज्ञ, यासाठी 1च जागा, त्यासाठी 18,000 रुपये पे स्केल असणार आहे. त्यासाठी 12वी सायन्स बरोबर आरोग्य विज्ञान विभागाकडे कार्डिओलॉजी डिप्लोमा असतो तो आणि 3 वर्ष वैद्यकीय जी काही पदवी असते ती लागणार आहे. 9/2/2026 ला तुमचं मुलाखत असणार आहे. त्याचबरोबर पुढचा तो क्षयकिरण, यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत. त्यासाठी 16,000 रुपये पे स्केल असणार आहेत. 12 बरोबर क्षयकिरणचा कोर्स बरोबर काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. 6 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण लागणार आहे. 10/2/2026 ला तुमची जी काही मुलाखत असणार. पुढची नोंदणी सहाय्यक, यासाठी एकूण 1च जागा,
14,000 रुपये पेस केला असणार. त्यासाठी 10/2/2026 ला इंटरव्ह्यू असणार आहेत, म्हणजे मुलाखत असणार आहेत. आणि अर्धवयीन नोंदणी अधिकारी ह्यासाठी 3 जागा असणार आहेत. 6,500 रुपये तुम्हाला पेस केला असणार आहे. ह्या दोन्ही पदासाठी जर बघितलं तर 12वी पास लागणार आहेत. बरोबर तुमच्याकडे विद्यार्थी मानवता विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहे. त्याचबरोबर जे काही स्किल असतात म्हणजे MSIT, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट त्याचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे. म्हणजे बेसिकली बघायला गेलं तर 10वी-12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगला जॉब आहे. पुढची पैसे पार्ट टाइम रिक्रुटमेंट एकूण एकच जागा 13,000 रुपये पेस केला असणार आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणजे बोर्डाकडून SSC प्रमाणपत्र आणि ऑप्टोमेट्री 3 वर्षाचा पदवीधर कोर्स असावा. 10/2/2026 ला तुमच्याकडे मुलाखत असणार. पुढची पोस्ट व्यवसाय उपचार तज्ञ या ठिकाणी अंशकालीनसाठी 2 जागा असणार. 20,000 रुपये पेस केला असणार आहेत. त्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ BSc OT लागणार. त्याचबरोबर काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार. 10/2/2026 ला मुलाखत तुमच्याकडे. पुढची पोस्ट आहे दूरध्वनी चालक क्लास 1 वेतन श्रेणी असणार आहे. त्यासाठी एकूण एक जागा 14,000 रुपये पेस केला असणार आहे. त्यासाठी 11 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहेत. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यार्थी 10वी पास लागणार आहेत. 6 महिने संस्थेचा जो काही दूरध्वनी चालकाचा कोर्स आहे तो लागणार आहे. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी वाचता लिहिता बोलता चांगलं येणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे प्रवेशा परीक्षेत एकूण एक जागा 15 रुपये पेस केला असणार आहे. प्रवेशक सेवकसाठी 7 जागा असणार. 15 रुपये पेस केला असणार. त्यासाठी 10वी पास असणं आवश्यक राहणे. मराठी, हिंदी वाचता बोलता येणं आवश्यक राहणे. त्यासाठी 11/2/2026 ला तुमच्याकडे मुलाखत असतात. पुढची पोस्ट आहेत ज्या काही पोस्ट असणार आहेत मित्रांनो जर बघितलं तर ज्या ITI वगैरे असतात त्यासाठी सगळ्या पोस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो ज्या पोस्ट आहेत तर वीजतांत्रिकसाठी 1 जागा, तारतांत्रिकसाठी 2 जागा, तारतांत्रिक सेकंडसाठी 1 जागा, उद्वाहकासाठी 3 जागा असणार आहेत. उद्वाहकातील तारतांत्रिकसाठी 1 जागा, तारतांत्रिक उद्वाहक गण चालकसाठी 1 जागा आणि प्रचिती मदतनीसाठी एकूण 4 अशा जागा असणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी मित्रांनो जर 11,000 रुपये तुम्हाला पेस केला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर संबंधित व्यवसायामध्ये तुमचं ITI असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर मराठी वाचता बोलता येणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी मुलाखत असणार आहेत. 11/2/2026 रोजी तुमच्याकडे इंटरव्ह्यू असणार. पुढची पोस्ट आहे गौंडी सेकंड एकूण एक जागा 18,000 रुपये पेस केला असणार आहेत. सुतारसाठी एकूण एक जागा 18,000 रुपये पगार असणार. यासाठी मित्रांनो 10वी पास राहणार आहेत. 10वीला मराठीमध्ये 100 गुणाची एक्झाम असणार आहेत. त्याचबरोबर ITI जो असतो तो आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. 11 तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार. पुढची पोस्ट आहे मित्रांनो ज्या पोस्ट असणार त्यासाठी जर बघितलं तर 10वी पास लागणार आहेत. मराठी भाषेत 10वी गुणाची लागणार आहेत. त्याचबरोबर उमेदवारांना मराठी, हिंदी व मराठी लिहिता वाचता येणं आवश्यक राहणार. पुढच्या मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट आहेत त्यासाठी जर बघितलं तर एज्युकेशन असणार आहेत. 10वी पास लागणार आहेत. मराठी 100 गुणाची एक्झाम लागणार आहेत आणि उमेदवारास मराठी वाचता लिहिता येणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी 23वी पोस्ट आहेत. कक्ष परिषदेसाठी 13 जागा 18,000 रुपये पेस केला असणार आहेत. कक्ष नोकरीसाठी 2 जागा, आयासाठी 25 जागा, सफाईगारसाठी 33 जागा, मायनी सफाईसाठी 3 जागा, माईसाठी 3 जागा, सफाईगारनी हलालखोरसाठी 3 आणि हमालसाठी 3 अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असतात. त्याचबरोबर पुढचा तो एक मित्र तुम्हाला हमाल कामगारसाठी 1, कामगारसाठी 2, ग्रंथपालसाठी 2, ऋणवाहिकासाठी 5, शववाहिनी परिचयासाठी 1 आणि वनोपचारसाठी 2, त्याचबरोबर नाभिकसाठी 1 आणि मदतीसाठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. यासाठी मित्रांनो मुलाखत असणार आहेत. 12/2/2026 रोजी तुमची मुलाखत असणार आहे. त्याचबरोबर या पदासाठी सर्व पदासाठी 18,000 पेस केला असणार आहेत आणि ग्रंथपाल परिषदेसाठी 17,000 रुपये, रुग्णवाहिका परिचयासाठी 15,000, शिववाहिनी परिचयासाठी 15,000, वनोपचारासाठी 17,000, नाभिकसाठी 15 आणि शिंपीसाठी 17 अशा स्वरूपात तुम्हाला पेस केल असणार. पुढची पोस्ट आहे शिंपी. शिंपी ह्या पदासाठी 10वी पास लागणार आहेत आणि ITI जो असतो शिंपीचा तो लागणार आहे. त्याचबरोबर मराठी 100 गुणाची एक्झाम पास असणं आवश्यक राहणार आहे. एकच पोस्ट असणार आहेत. 12 तारखेला तुमच्याकडे जी काही मुलाखत असणार आहे त्यासाठी मित्रांनो उमेदवार मुलाखत सुरू होण्यासाठी 1 तास अगोदर ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी करायचे आहेत. या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहेत 1/1/2025 रोजी 18 ते 2.5 वर्षे असणार आहेत. कास्ट असेल तर 63 तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे निवडीचे निकष आहेत. त्यामध्ये सदर पदाची भरती या ठिकाणी शैक्षणिक गुणाच्या आधारे तुमच्याकडे गुणांकन पद्धतीने तुमच्याकडे एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमची कुठलीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असावी. उमेदवार अर्जाचे शुल्क 27/1/26 ते 4/2/26 पर्यंत सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. फी असणार आहे 934 रुपये तुम्हाला फी असणार आहे. यासाठी मित्रांनो काही सर्वसाधारण नियम व अटी सुद्धा आहेत. त्यामध्ये उमेदवारांनी जो भ्रमणद्वारे आणि मेल ID असतो तो पिनकोड सहित पत्ता संपूर्ण स्पष्ट असावा. म्हणजे याद्वारे तुमचा जो काही रिप्लाय वगैरे येणार आहे
त्याचबरोबर पात्र उमेदवारांना तात्पुरत्या नियुक्त्या सुरू असणार आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडून चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी असणार, म्हणजे पीसी जातो ते पीसी तुम्हाला असं. यामध्ये निवड कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार. त्याचबरोबर ज्या महिला उमेदवार आहेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल, नावात बदल आहे ते जे गॅजेट आहे ते तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर जे काही तुमचं जे शासनाला जे डॉक्युमेंट जोडायचे असतात, म्हणजे एज्युकेशन असेल, त्याचबरोबर कुठलाही गुन्हा वगैरे नोंद नसावी या ठिकाणी तुम्हाला जी काही योग्य डॉक्युमेंट सुद्धा द्यायचे आहेत. त्याचबरोबर नियुक्त झालेले उमेदवारांनी मनपामध्ये कायमस्वरूपी सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही. त्याचबरोबर आता मित्रांनो तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये वैद्यकीय व प्रशासकीय संवर्गासाठी कागद जे असतात त्यामध्ये ॲप्लिकेशन अर्ज, शैक्षणिक डॉक्युमेंट म्हणजे 10वी 12वी डिग्री डिप्लोमा काय असेल ते, किंवा इंटर्नशिप फेलोशिप वगैरे काय असेल ते, म्हणजे रजिस्टर सर्टिफिकेट म्हणजे MMC वगैरे फार्मसी रजिस्ट्रेशन, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत. अनुभव प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि महिला उमेदवाराचं जर नावामध्ये बदल असेल तर विवाह नोंदणीचं एवढे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहे. यासाठी मुलाखत असणाऱ्या मित्रांनो ही वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर न. कुपूरकर रुग्णालय जो या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जी काही इंटरव्ह्यू असणार आहेत त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ओके, तर इथे मित्र तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.